ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। जयंतरावांनी मुंडेंना डिवचलं, म्हणाले पंकजाताई असह्य पद्धतीने उत्तर देत आहेत, माझ्या हातात काहीच नाही असं सांगत आहेत। विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात राज्याच्या पर्यावरण मंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत उत्तर देताना उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याची गरज आहे, पर्यावरण विभागाला केवळ नोटिसा देण्याच्या पलीकडे नेण्याची गरज आहे असे उत्तर देत होत्या। त्यावर आमदार जयंत पाटील यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असह्य पद्धतीने उत्तर देत आहेत, माझ्या हातात काहीच नाही असं सांगत आहेत असा टोला लगावला। त्यावर पंकजा मुंडेंनी तातडीनं स्पष्टीकरण देत मी असहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे असं सांगितलं। खेडच्या आमदाराच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, इंद्रायणी सोबत राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे, यावर उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स करण्याची गरज आहे, पर्यावरण विभागाला फक्त नोटिसा देण्याच्या पलीकडे न्यायची गरज आहे, नोटीस देऊन उत्तर मागण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीत सहभागी करून घेण्याची गरज आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उत्तरानंतर जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला। ते म्हणाले, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असहाय्यता पद्धतीने उत्तर देत आहेत असं मला वाटतंय। त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काहीच नाही, नगरविकास, ग्रामविकास व MIDC कडून प्रदूषण होतं, तेवढ्याच समोरच्या बाकावरून जयंत पाटील यांना उद्देशून तुमच्यासारखीच परिस्थिती आहे असं विधान केलं। त्याला जयंत पाटील यांनीही बरोबर आहे, यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद असं उत्तर दिलं, पण समोरच्या बाकावरून तुमच्या मागे बसणाऱ्यांना आनंद झाला असंही विधान केलं। त्यावर जयंत पाटील यांनी फक्त स्मित हास्य करत उत्तर दिलं। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ह्या थोड्याशा असह्य पद्धतीने सांगत होत्या की या तीनही एजन्सीचे काम हळूवारपणे सुरू आहे, टास्क फोर्स असावा अशी त्यांची मागणी आहे, तो लवकर होणार का? पुणे महापालिका क्षेत्रात STPची कामे अनेक वर्षांपासून सुरू आहेत, जायकाने आपल्याला मदत केली, पण त्यांचा नियम आहे की विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त रकमेने टेंडर गेलं की ते एंटरटेनमेंट करत नाहीत, अशी अनेक कारणं आहेत, त्यामुळे STP झालेला नाही। नवी मुंबईत नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीने पाणी शुद्ध केलं जातं, ते पाणी हे पाण्यासारखं शुद्ध तयार होतं, टास्क फोर्स नेमणार, त्यातील सदस्य जगभर फिरून येणार, तोपर्यंत इथं प्रदूषण वाढतं असंही जयंत पाटील यांनी सांगितलं। ते म्हणाले, सांगलीतील शेरी नाल्याचा प्रश्न 27 वर्षापासून प्रलंबित आहे, त्यासाठी सांगलीच्या आमदारांना घेऊन आम्हाला निमंत्रित करून बेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याची अंमलबजावणी करायला सांगाल का असा सवाल केला। जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी असहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे, कारण हवामान बदल आणि पर्यावरण हा जागतिक विषय आहे, वेगवेगळ्या विभागाकडून टास्क फोर्स तयार करायला वेळ लागणार, जुनी टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी वापरलेली असते, नवी SOP तयार होईपर्यंत होणाऱ्या प्रदूषणाचं काय असा सवाल जयंत पाटील यांनी उठवला। अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा तीचा सागर न्यूज।